नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न, प्रशासनाचे मुख्य घटक, एक्सप्लेन एलिमेंट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर आपण JNM थर्ड इयरचा हा व्हिडिओ बघणार आहोत. त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत तर त्याच्यामध्ये येणारे घटक आहेत योजना, आयोजन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण. ठीक आहे, तर प्रत्येकाची आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. पहिलं बघूया योजना किंवा प्लॅनिंग ज्याला म्हणतात. प्रशासनाची पहिली आणि महत्त्वाचे कार्य म्हणजे प्लॅनिंग होय. हे जर व्यवस्थित झाले तर आपण निश्चितपणे या कार्यात यशस्वी होण्याची खात्री देता येईल. प्लॅनिंगमध्ये महत्त्वाचे म्हणजे कार्याच्या अंमलबजावणीपूर्वी मूल्यमापनाच्या निर्णयाचे अनुमान काढून त्यानुसार आपल्या कामाची आखणी करणे. प्लॅनिंग करताना फक्त व्यवस्थापकाने वरच्या लेवलला बसून प्लॅनिंग केले तर ते इतके यशस्वी होणार नाही जितके प्लॅन राबवणारे आपल्यासोबत घेऊन विचारविनिमय आपण जो म्हणतो करू शकतो ते केलेले प्लॅनिंग यशस्वी होईल. कारण आरोग्य कार्यक्रमामध्ये काम करणारी व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रम राबवणाऱ्या त्या ठिकाणची परिस्थिती, काम करताना येणाऱ्या अडचणींची कल्पना नसते. त्यामुळे प्लॅनिंग करत असतानाच या सर्व अडचणींचा विचार केल्यास केलेले प्लॅनिंग यशस्वीतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. तर प्रशासनाचे पहिले आणि महत्त्वाचं कार्य म्हणजे प्लॅनिंग करायचं आणि हे जर व्यवस्थित झालं तर आपण निश्चितपणे या कार्यात यशस्वी होणार आहे याची खात्री देता येईल. तर तुम्हाला 5 मार्काला विचारलं तर इथपर्यंत लिहिलं तरी चालेल किंवा प्लॅनिंग पूर्ण लिहायची गरज नाही आहे. प्लॅनिंगमध्ये महत्त्वाचे म्हणजे कार्याच्या अंमलबजावणीपूर्वीच मूल्यमापनांच्या निर्णयाचे अनुमान काढून त्यानुसार आपल्या कामाची आखणी करणे. ते इथपर्यंत तुम्ही लिहू शकता. कारण प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन तुम्ही एवढं द्यायची गरज नाही आहे कारण खूप मोठा होणार तो. तर पहिलं झालं प्लॅनिंग. आता दुसरं आहे आयोजन, ऑर्गनायझेशन. म्हणजे काय तर प्रशासनातील दुसऱ्या कार्याचे अनेक अर्थ निघतात जे विद्यार्थिनींना संबंधित कठीण जाते. कारण प्लॅनिंगमध्ये अनेक गोष्टींची पुनरावृत्ती ऑर्गनायझेशनमध्ये होते. तेथे लिहिलेल्या गोष्टीच्या आराखड्यात नकाशाप्रमाणे कागदावर सुस्पष्ट उतराव्या लागतात. ऑर्गनायझेशनमध्ये काय होतं, तिथे लिहिलेल्या गोष्टीच आराखड्यात नकाशाप्रमाणे कागदावर सुस्पष्ट उतराव्या लागतात. तसेच ऑर्गनायझेशनचा संघटना असाही अर्थ निघतो. ऑर्गनायझेशनचा अर्थ काय निघतो तर संघटनाचा निघतो. म्हणून या ठिकाणी संघटन, कामगार, संघटना आणि आरोग्य खात्यातील केंद्रीय पातळीपासून खेड्याच्या पातळीपर्यंत कार्यरत असलेले ऑर्गनायझेशन देऊन हा विषय समजणं सोपा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर काय होतं तर आपल्याला आयोजन म्हणजे ऑर्गनायझेशन, प्रशासनातील दुसऱ्या कार्यात अनेक अर्थ निघतात, ते विद्यार्थ्यांना समजायचं कठीण जातं. तर काय होतं इथून तुम्ही लिहू शकता. कारण प्लॅनिंगमधील इथून लिहायचं तुम्हाला काय ते मी सांगते. प्लॅनिंगमध्ये अनेक गोष्टींची पुनरावृत्ती ऑर्गनायझेशनमध्ये होते. तिथे लिहिलेल्या गोष्टी आराखड्यात नकाशाप्रमाणे कागदावर सुस्पष्ट उतराव्या लागतात. तसेच ऑर्गनायझेशनचं संघटना हा अर्थ निघतो. म्हणून या ठिकाणी संघटन, कामगार, संघटना आणि आरोग्य खात्यातली केंद्रीय पातळीपासून खेड्याच्या पातळीपर्यंत कार्यरत असलेले ऑर्गनायझेशन देऊन हा विषय समजणं सोपा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आहे कर्मचारी व्यवस्थापन, स्टाफिंग. म्हणजे काय तर कर्मचारी जो आहे व्यवस्थापन म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड करणे, त्यांची भरती करणे, प्रशिक्षण देणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणे. यात कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, मूल्यांकन आणि विकास यांचा समावेश होतो. निर्देशन, डायरेक्टिंग. म्हणजे काय निर्देशन म्हणजे कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करायचं आहे. ठीक आहे, त्यांना प्रेरित करणे, त्यांच्याकडून अपेक्षित काम करून घेणे, यात सूचना देणे, आदेश देणे आणि कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवणे यांचा समावेश होतो. निर्देशनमध्ये काय कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करायचं आहे, त्यांना प्रेरित करणे, त्यांच्याकडून अपेक्षित काम करून घेणे, या सूचना देणे, आदेश देणे आणि कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याचा समावेश होतो. कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय ही एक प्रक्रिया असून ठरलेले ध्येय आणि उद्दिष्टे जे आहे ते गाठण्यासाठी आरोग्य संघातील प्रत्येकाच्या कामाची केलेली क्रमबद्ध व्यवस्था होय. समन्वय साधणे ही एक कला आहे. त्यासाठी आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी, ध्येयसिद्धीसाठी समाजातील प्रत्येक घटकाशी जुळवून घेऊन बरोबरीने काम करावे लागते. समन्वयाची आवश्यकता कधी आहे तर व्यवस्थापकाचे आरोग्य संघ कार्य परिणामकारक होऊन संख्यात्मक गुणात्मक दृष्टीने ध्येयपूर्ती होण्यासाठी समन्वयाची आवश्यकता आहे. व्यवस्थापक कर्मचारी यांच्यामध्ये पर्यवेक्षक येत असल्यास दोन्हीकडील बाजू समजून घेऊन योग्य पद्धतीने मांडण्यासाठी समन्वयाची आवश्यकता आहे. नियंत्रण, कंट्रोल.
तर प्लॅनप्रमाणे ठरलेली कामे योग्य प्रकारे होण्यासाठी निर्देशन केलेल्या कामाची पाहणी करणे यालाच नियंत्रण असे म्हणतात. तर आपण प्लॅनप्रमाणे जी ठरलेली कामे आहेत ती योग्य प्रकारे होण्यासाठी निर्देशन केलेल्या कामाची पाहणी करणे यालाच नियंत्रण कंट्रोल असे म्हणतात. आता त्याचा उद्देश काय आहे तर कामाचा दर्जा टिकवणे. नियंत्रणामुळे कार्यक्रमाला मार्गदर्शन मिळते, तसेच काही प्रमाणात त्याचा दर्जा टिकून राहतो. ठरवलेल्या उद्देशानुरूप काम चाललेले आहे त्याप्रमाणे ठरवलेल्या कृती दिलेल्या वेळेत व पुरवलेल्या साधनसामुग्रीमध्येच चाललेले आहे त्याची खात्री करण्यासाठी. पर्यवेक्षकाला कर्मचाऱ्याचे ज्ञान समजून घेण्याची क्षमता, यामधील अंतर समजावे व त्याप्रमाणे योग्य प्रशिक्षणाची सोय करता यावी. तर हे आहे नियंत्रण. प्रत्येकाची तुम्ही थोडक्यात माहिती बघितली. ॲडमिनिस्ट्रेशनचे घटक, एलिमेंट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासनाचे मुख्य घटक, योजना, आयोजन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि कोऑर्डिनेशन आणि नियंत्रण असे 6 प्रकार आहेत. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला अजून काही माहिती याच्यामध्ये ॲड करायची असेल, तुमच्या हिशोबाने लिहायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तुमच्या नर्सिंग ट्युटरना, जे नर्सिंगचे टीचर असतात त्यांना कंटिन्यू फॉलो करा, स्टडी करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.